Good morning, my dear students. I, Balsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture on topic inventory control. Today, this is the first lecture for this topic, that is the inventory control. In today's lecture, we are going to understand the concept of inventory control, that is the introduction of inventory control, then objective of inventory control, and one method for the inventory control, that is the ABC analysis method. So we will directly start with our content of today's lecture, that is the introductory part of inventory control. आता इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे थोडक्यात काय, आता हा आपला सब्जेक्ट जो आहे ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, हा जनरली ओरिएंटेड आहे बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीशी, बरोबर. बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटी असल्यामुळं आता मग याच्यामध्ये काय होतं, सपोज आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ड्रग हाऊस मॅनेजमेंटमध्ये काय की हाऊ टू मॅनेज द ड्रग हाऊस, वेदर इट मे बी अ रिटेल शॉप वेदर ऑर इट मे बी अ होलसेल शॉप, आपण ते कसं मॅनेज करायचं, त्याच्यामध्ये लोकेशनपासून तर परचेसिंग प्रोसिजरपर्यंत, टेंडरपासून तर लेआउटपर्यंत, डॉक्युमेंटेशन पार्टपासून तर स्टोरेजपर्यंत, एवढ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या, दॅट इज द इन द ड्रग हाऊस मॅनेजमेंट. मग आजचा चॅप्टर आपला कशाशी, किंवा हा जो चॅप्टर आहे इन्व्हेंटरी कंट्रोल, हा कशाशी रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू द मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी. मग तुम्ही म्हणताल इन्व्हेंटरी म्हणजे काय. आता कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही ड्रग स्टोअर हे जे असतं, किंवा कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेंटरी कशाला म्हणायचं पहा, इन्व्हेंटरी म्हणजे त्या बिझनेसमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशनमधल्या असणाऱ्या वस्तू, इक्विपमेंट, फिनिश प्रोडक्ट, गुड्स, सगळ्या वस्तूची एकत्रित किंमत, दॅट इज द इन्व्हेंटरी. त्याला काय, किंवा त्या वस्तू म्हणजेच काय, इन्व्हेंटरी. म्हणजे कळतंय. फॉर एक्झाम्पल तुमचं मेडिकल शॉप आहे, मग मेडिकल शॉपमध्ये काय काय आहे, तुमचं मेडिकल शॉपसाठी असणारं फर्निचर, फ्रीज, त्याच्यामध्ये असणारं समोरचं काउंटर, कुठं काचेचं फर्निचर केलं असेल ते, त्याच्यामध्ये असणारे मेडिसिन, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलेल्या कॉम्प्युटर, प्रिंटर, ह्या सगळ्या गोष्टींची एकत्रित बेरीज, याला काय म्हणायचं, किमतीची बेरीज, याला म्हणायचं इन्व्हेंटरी. हे झालं मेडिकल शॉप संबंधात. सपोज तुमचा ड्रग मॅन्युफॅक्चरिंगचा इंडस्ट्री आहे, मग ड्रग मॅन्युफॅक्चरिंगची इंडस्ट्री म्हणजे तुमच्यामध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये असणारे इक्विपमेंट, किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या जे पण मशिनरी आहे, त्याच्यानंतर जे रॉ मटेरियल आहे, जे लेबर तिथं वर्क करतं आहे, किंवा ज्या फिनिश ज्याच्या वस्तू तयार झाल्यात, या सगळ्यांची बेरीज, किमतीची बेरीज, दॅट इज नथिंग बट द inventory. And for smooth running of business, the management of inventory is very much necessary. So we will see the definition of the inventory. The definition of inventory is, it can be described as the sum of value of raw materials, fuels, lubricants, spare part, maintenance consumables, semi processed materials, and finished good of stock of a business firm at a given point of time is called as the inventory. म्हणजे तीच डेफिनेशन सांगितलेली मी आता, की इन्व्हेंटरी म्हणजे काय, सम ऑफ व्हॅल्यू, म्हणजे सगळी बेरीज, कशाची, व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, मग ते रॉ मटेरियल असेल, काही फ्युएल्स असतील, लुब्रिकंट्स असतील, काही स्पेअर पार्ट असतील, काही कन्झ्युमेबल्स असतील, काही वस्तू सेमी प्रोसेड झालेल्या असतील, काही फायनल झालेल्या वस्तू असतील, ह्या बिझनेस फर्मसाठी लागणाऱ्या एवढ्या सगळ्या वस्तूची एका पर्टिक्युलर टाईमला केलेली बेरीज, व्हॅल्यूची बेरीज, इट इज नथिंग बट द इन्व्हेंटरी. आणि मग हा चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे, इट इज ऑल अबाउट द management of this inventory. Understand? So inventories are primarily maintained for smooth running of business. On an average, business has about 30% of its working capital tied up in inventory. मग आता इन्व्हेंटरी ह्या ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत बिझनेस रन करण्यासाठी, ह्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत,
याचं जे मॅनेजमेंट आहे ह्या वस्तूंचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी? स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. सपोज तुम्ही असं कन्सिडर करा, तुम्ही मेडिकल शॉप स्टार्ट केलं आहे, ड्रग स्टोअर स्टार्ट केलं आहे, पण तुम्ही फर्निचर छान केलं आहे, रेफ्रिजरेटर छान आणलं आहे, तुम्ही काउंटर छान केलं आहे, पण आपलं कॅपिटलच संपलं. कशासाठी? की आपल्याला वस्तू म्हणजे मेडिसिन विकत घालण्यासाठी. तर त्या मेडिकलचा उपयोग आहे का? मेडिकलच तुमच्याकडं मेडिकल आहे, पण त्याच्यामध्ये ठेवायला विकायला तुमच्याकडं मेडिसिनच अवेलेबल नाही आहे. तर त्याचा उपयोग आहे का? सेल होईल का वस्तूंचा? नाही. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कुठला बिझनेस रन करायचा असेल स्मूथ, तर आपल्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे फॉर स्मूथ रनिंग ऑफ. जनरली 30% जे तुमच्याकडचं कॅपिटल असेल दॅट इज म्हणजे ते जे 30% कॅपिटल असेल इट विल बी अवेलेबल ॲज अन इन अँड टाईड अप फॉर्म. म्हणजे त्याचा यूज आपण फर्दर करू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही 10 lakhs रुपये खर्च करून मेडिकल शॉप टाकले, त्यातलं असं कॅपिटल्स असेल की जे फर्निचरसाठी वापरलं असेल, जे फ्रीजसाठी वापरलं असेल, हे फर्दर तुम्ही यूज करू शकत नाही. म्हणजे एकदा गुंतवले पैसे की गुंतवून राहतात. दॅट इज द tied up capital. Then inventory management is essential to maintain the large size of inventory for efficient and smooth production and also for sales operation. मग आता हे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी? फॉर द मेंटेनन्स ऑफ लार्ज साईज इन्व्हेंटरी फॉर इफिशियंट स्मूथ प्रोडक्शन अँड स्मूथ सेल्स ऑपरेशन. म्हणजे असं काही नाही की ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट फक्त मेडिकल शॉपला इट इज ॲप्लिकेबल टू ओनली ड्रग स्टोअर और इट इज ॲप्लिकेबल टू ओनली मेडिकल शॉप. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज ॲप्लिकेबल टू द ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी or all businesses. It may be a production house, small scale production house or large scale production house. It may be a small business or large scale business. It is applicable to all, and this inventory management is very much essential for the smooth conduct of business activity. Inventory management minimize the firm investment in inventory with a view to gain maximum profit. Suppose हे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. जर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करताना की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आपल्याला काय सांगते, कुठल्या वस्तूवर किती खर्च करायचा आणि कुठली वस्तू किती प्रमाणात आपल्याकडे स्टॉकमध्ये ठेवायची, हे सांगतं आपल्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. फॉर स्मूथ रनिंग ऑफ एन बिझनेस ऑफ एन एंटरप्राइजेस इट इज एव्हिडंट दॅट इट शुड बी कीप नायदर एक्सेसिव्ह नॉर ॲडिक्वेट इन्व्हेंटरी. We may say that inventory maintain at a level between excessive and adequate. म्हणजे आता इन्व्हेंटरी किती असायला पाहिजे, मग त्याची एक डेफिनेशन आहे का? प्रॉपर डेफिनेशन नसली तरी एक गोष्ट आहे की आपल्याकडे इन्व्हेंटरी किती असल्या पाहिजे. इट शुड बी नायदर टू मच, खूप साऱ्या म्हणजे एक्सेसिव्हमध्ये पण नको आहे, आणि इट शुड नॉट बी लेस, राईट. इट शुड नॉट बी अ लेस, म्हणजे त्याला आपण म्हणू इट शुड नॉट बी अन ॲडिक्वेट. मग इट शुड नॉट बी अ लेस. मग किती पाहिजे आपल्याला इन्व्हेंटरी? द इन्व्हेंटरी शुड बी ॲट अ लेवल अँड दॅट लेवल इज नॉन ॲज द ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी. मग इन्व्हेंटरी कशा पाहिजे? इन्व्हेंटरी शुड बी ॲट द ऑप्टिमम लेवल. अंडरस्टँड? सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. म्हणजे याच्यामध्ये काय शिकलो आपण? इन्व्हेंटरी म्हणजे काय? इन्व्हेंटरी म्हणजे कुठलाही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये सम ऑफ व्हॅल्यू, म्हणजे जी बेरीज करू आपण व्हॅल्यूची, मग ती असेल गुड्स किंवा ते असेल स्पेअर पार्ट, मशिनरी, रॉ मटेरियल, फिनिश प्रोडक्ट, यांची रकमेची बेरीज. इट इज कॉल्ड ॲज द इन्व्हेंटरी. आणि याचं मॅनेजमेंट इट इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर द स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. अंडरस्टँड? सो वी विल सी द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. आता हे इन्व्हेंटरी कंट्रोल का करायचं किंवा कुठल्याही बिझनेससाठी इन्व्हेंटरी का असलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. द मेन पर्पज ऑफ इन्व्हेंटरी हॅव्हिंग द इन्व्हेंटरी कंट्रोल इज दॅट द 3 main objects are there: to achieve the maximum customer service, to minimize the inventory investment, and for the low cost plant operation the inventory control is necessary. इन्व्हेंटरी कंट्रोल का पाहिजे, कशासाठी पाहिजे? तर पहिला पॉईंट,
मॅक्झिमम कस्टमर सर्व्हिस. सेकंड, मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट. अँड थर्ड, लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन. आता कुठलाही बिझनेस असेल तर कुठल्याही बिझनेसचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो टू अर्न द प्रॉफिट. मग जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त बिझनेस ॲक्टिव्हिटी करावं लागतील, बरोबर. मग आता बिझनेस कधी रन होईल स्मूथ, जर ज्यावेळेस आपले जे कस्टमर्स असतील, बिझनेसमधले जे कस्टमर असतील त्यांना आपण चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली तरच आपला बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. सपोज तुम्ही मेडिकल शॉप स्टार्ट केलं आहे आणि तुमच्याकडे कस्टमर येत आहे, तुमच्याकडे दरवेळेस मेडिकल अवेलेबल होत नाही, तो कस्टमर परत परत तुमच्या मेडिकल शॉपमध्ये व्हिजिट करेल का, नाही करणार. तो कधी व्हिजिट करेल, ज्यावेळेस तुम्ही त्याला जी वस्तू कस्टमरला पाहिजे ती त्या टायमिंगला त्याला पटकन देता त्याच वेळेस, बरोबर. That time customer will be satisfied with your service and he will visit your business or medical again and again. So maximum customer service is necessary, and this maximum customer service can be improved if the inventories are raised to a very high level and production schedules are kept flexible to meet the changing demands. म्हणजे आता सपोज तुमची इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, मग तुम्ही त्याच्यासाठी लागणारे, सपोज तुम्ही प्रोडक्शन करताय, तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे, यू आर गोइंग टू प्रोड्यूस पॅरासिटामॉल टॅबलेट्स. मग तुमचे पॅरासिटामॉल टॅबलेट तुम्हाला बनवायचे आहेत, त्यासाठी रॉ मटेरियल लागते. मग रॉ मटेरियल असेल पॅरासिटामॉल, त्याच्यासाठी वेगळा एखादा डायल्युएंट, बाइंडर किंवा त्याच्यासाठी लागणारं एखादं लुब्रिकंट. मग ह्या गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला त्याच्यासाठी लागतात. मग त्या सपोज तुमच्याकडं ड्रग खूप मोठा आहे, पॅरासिटामॉल ड्रग खूप मोठा आहे, पण एक्सिपेंटच आणून ठेवले नाही, तर तुम्ही प्रोडक्शन करू शकताल का, नाही करू शकणार. म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ऑल थिंग्स दॅट शुड बी केप्ट रेडी फॉर द प्रोडक्शन, राईट. द इन्व्हेंटरीज ब्लॉक द कॅपिटल ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस. आता इन्व्हेंटरीमुळं काय होतं, जे आपल्याला कॅपिटल असेल, भांडवल असेल, ते आपलं कॅपिटल भांडवल हे ह्या इन्व्हेंटरीमध्ये गुंततं थोडक्यात. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड टू रेज द इन्व्हेंटरी. एनी इंटरप्शन ऑफ द प्रोडक्शन रेजेस द कॉस्ट. सो ओव्हरऑल प्लांट कॉस्ट आर केप्ट लो बाय stable production, which is possible only by having the sufficient inventories. The inventories control is required to keep the balance among the above three main objective. So आता हे तीन ऑब्जेक्टिव्ह आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचं. पहिलं आपण पाहिलं मॅक्झिमम कस्टमर सर्व्हिस, जेवढी कस्टमरला आपण सर्व्हिस देणार तेवढे आपलं पर्पज आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचं. दुसरं मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आता इन्व्हेंटरी ठेवायच्या म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट लागणार, कॅपिटल लागणार. मग सपोज सर्व कॅपिटल आपण इन्व्हेंटरीमध्ये खर्च केलं तर आपण तरी पण बिझनेस आपण स्मूथली कंडक्ट करू शकणार नाही. त्याच्यानंतर थर्ड, लो कॉस्ट ऑफ प्लांट ऑपरेशन. आता सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तुमचं प्लांट आहे फार्मास्युटिकल प्लांट, तर तुम्ही काय करताय, यू आर गोइंग टू प्रोड्यूस द पॅरासिटामॉल टॅबलेट. पॅरासिटामॉल टॅबलेट तुमच्याकडं बनवण्याची इक्विपमेंट आहे, मशिनरी किंवा तुमचा तो बिझनेस आहे, आपण असं कन्सिडर करू. मग सपोज तुमच्याकडं सगळं वस्तू आहे, लेबर आहे, ऑफिसर्स आहेत, मशीन आहे छान, पॅरासिटामॉल ड्रग पण आहे, पण तुमच्याकडे एक्सिपिएंटच नसले तर देन यू विल गोइंग टू प्रोड्यूस द टॅबलेट्स. नो, दॅट टाइम यू आर नॉट गोइंग टू प्रोड्यूस द टॅबलेट्स. तुम्हाला त्या टॅबलेटच प्रोड्यूस करता येणार नाही. सो म्हणजे त्याच्यामुळं काय होईल, इट विल इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कारण तुमचं त्या दिवशीचं जे लेबर असेल किंवा जे ऑफिसर असतील, जे ऑपरेटर असतील, ते पूर्ण त्यांना काहीच काम नाही राहणार आणि त्याच्यामुळं इट विल इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर द smooth operation of the business activity. So what are the functions of inventory control? To keep the inventories as low as possible with a consistent market condition. मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा हा अर्थ होत नाही की सगळ्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात भरून ठेवायच्या. आपण पाहिलं मागच्या स्लाईडमध्ये की आपण पाहिलं की इन्व्हेंटरी कशा असल्या पाहिजे, इन्व्हेंटरी शुड बी ॲट अ
adequate at a optimum level. इन्व्हेंटरी कोणत्या लेवल, इट शुड नॉट बी अ एक्सेसिव्ह, खूप जास्त पण नको, आणि इट शुड नॉट बी अ लो, मीन्स इट शुड बी ॲट अ adequate level. So this is the function of inventory control, is that to keep the inventory as low as possible with the consistent market condition. Next, to forecast the market and economical condition of a supply as regard of availability of materials. अंडरस्टँड, टू फोरकास्ट द मार्केट आणि इकॉनॉमिकल कंडिशन, म्हणजे मार्केटची कंडिशन फोरकास्ट करणे म्हणजे काय, थोडक्यात अंदाज घेणे. मार्केटची कंडिशन, इकॉनॉमिकल कंडिशन कशा आहे, सप्लायच्या रिगार्डिंग, त्याच्यानुसार मटेरियल अवेलेबल करायचे. सपोज आपण असं कन्सिडर करू की आपण सिजनेबल आयटम्स बनवतोय, बरोबर. सिजनेबल आयटम्स म्हणजे काय, देर आर सर्टन आयटम्स विच रिक्वायर द मोर डिमांड इन पर्टिक्युलर सीझन. फॉर एक्झाम्पल, cold drugs. Anti-cold drugs are required in winter season. थंडीच्या दिवसात आपल्याला जनरली अँटी कोल्ड ड्रग्स लागतात. मग आता थंडीचे दिवस येत आहेत, म्हणून आपली तयारी कुठली पाहिजे की मार्केटमध्ये अँटी कोल्ड ड्रग्सची डिमांड वाढणार आहे. म्हणजे आपल्याला त्याचं प्रोडक्शन कधी चालू करावं लागेल, वी विल स्टार्ट द प्रोडक्शन इन रेनी सीझन ओनली. अंडरस्टँड, मीन्स टू फोरकास्ट मार्केटला काय पाहिजे हे अगोदरच लक्षात घेऊन त्यानुसार बिझनेस रनिंग स्टार्ट करायचा. किंवा साधं आपलं मेडिकल शॉप आहे, मग आपण हा पॉईंट कसा ॲप्लिकेबल करणार. जर फॉर एक्झाम्पल इन विंटर सीझन कोणत्या गोष्टीची डिमांड वाढते, इन विंटर सीझन इट विल डिमांड ऑफ कोल्ड क्रीम. अंडरस्टँड, कोल्ड क्रीमची डिमांड वाढते. मग आपण कोल्ड क्रीम कधी स्टॉकमध्ये आणून ठेवणार, बिफोर द winter season. Understand, it is called as the inventory control. To maintain the sufficient, third function of the inventory control, to maintain a sufficient stock of finished product to meet the reasonable expectation of the customer for prompt delivery of good. म्हणजे काय, ज्या वस्तूची मागणी येऊ शकते अशा वस्तूची अगोदरच काय करून ठेवायचा, सफिशियंट स्टॉक ठेवायचा. हे फंक्शन आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचं. द नेक्स्ट फंक्शन ऑफ द इन्व्हेंटरी कंट्रोल, टू मेंटेन द प्रॉपर रेकॉर्ड सो ॲज टू सप्लाय ॲक्युरेट अँड रेग्युलर मटेरियल रिपोर्ट्स टू द मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऑल्सो टीचेस अस टू मेंटेन द प्रॉपर रेकॉर्ड ऑफ द गुड्स, राईट. सो when we keep the proper record of goods in any business activity, it will helpful for the smooth running of that business. To minimize out of stock danger which result in the crash purchase at uneconomical rate. आता पहा, हा शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. टू मिनिमाइज आउट ऑफ स्टॉक डेंजर, ज्या वेळेस वस्तूचा मागणी येते आणि त्याची डिमांड येते पण त्याचा सप्लाय होत नाही, त्यावेळेस ती वस्तू होते आउट ऑफ स्टॉक. आणि आउट ऑफ स्टॉक होणं म्हणजे ही बिझनेससाठी खूप डेंजरस गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की एखादी वस्तू मार्केटमध्ये भेटत नाही, त्याच्यामुळं काय होतं, इट विल रिझल्ट इन द क्रॅश परचेस ॲट अनइकॉनॉमिकल रेट. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला मार्केटमध्ये भेटत नसेल तर अल्टिमेटली काय होतं मला सांगा. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल आता करोना काळामध्ये सुरुवातीला N95 मास्क भेटत नव्हते, बरोबर, म्हणजे आउट ऑफ स्टॉक होते N95 मास्क. मग त्याचा रिझल्ट काय झाला, इट विल रिझल्ट इन अनइकॉनॉमिकल रेट्स. म्हणजे अनइकॉनॉमिकल रेट्स म्हणजे जे रेट्स त्या वस्तूला मॅच होत नाही त्याच्यापेक्षा जास्त रेटने ती वस्तू विक्री होत होती. दॅट इज द अनइकॉनॉमिकल रेट. आणि ही व्हाय इट इज हॅपन, इट इज ड्यू टू द टॅग, दॅट इज द आउट ऑफ स्टॉक. भेटतच नाही, सॅनिटायझर भेटतच नाही, मग त्याचे रेट वाढले, दॅट इज द अनइकॉनॉमिकल. म्हणजे हे खूप डेंजरस आहे, इट इज डेंजरस फॉर द बिझनेस. मग ज्यावेळेस तुमचं प्रोडक्शन हाऊस असेल, तुम्ही वस्तू तयार करत असाल आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू तुम्हाला भेटतच नसतील, त्याच्यामुळे तुम्हाला त्या वस्तू कुठल्याही पण रेटने विकत घ्यावं लागतील. इट विल अल्टिमेटली इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, अल्टिमेटली इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड. सो हे असं होऊन नाही द्यायचं असेल तर इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट द टू हॅव द inventory control in your organization. These are the objectives and some functions of the inventory control. Now we will see the various methods for the
techniques for the inventory control. These are the various methods. Generally, these are the 8 methods which are followed for the inventory control. The first method is the ABC analysis. Then second method is the economical order quantity method. Third method is the perpetual inventory system. Fourth method is the review of slow and non-moving items. Fifth method is the input output ratio analysis. Next method is the setting of various levels. Seventh method is the use of material budgeting. Eighth method is the establishing an effective purchasing procedure. These are the 8 techniques, or these are the 8 methods which are followed, or which are different methods which are used for the inventory control. Out of these 8 methods, we will see one by one this method. The first method is the ABC analysis. आता हे जे इन्व्हेंटरी कंट्रोल करायचं आहे त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आता या मेथड्स पाहिल्यावर पण तुम्हाला आणखीन आयडिया येईल व्हॉट इज मीन बाय इन्व्हेंटरी आणि व्हॉट इज इट्स रोल. आता यातली जी ही ABC ॲनालिसिस मेथड आहे, दिस ABC ॲनालिसिस मेथड, दिस जनरली ज्या 8 वेगवेगळ्या मेथड्स सांगितल्या अगोदर त्या वापरल्या जातात. त्यातली आपण वन बाय वन पाहू इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड. द फर्स्ट मेथड इज द ABC ॲनालिसिस. आता ही जी ABC ॲनालिसिस मेथड आहे, इन ऑर्डर टू मेंटेन अ प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरीज ABC टेक्निक इज यूज. व्हॉट डू यू मीन बाय ABC? ऑलवेज बेटर कंट्रोल. A स्टँड फॉर ऑलवेज, B स्टँड फॉर बेटर, C स्टँड्स फॉर कंट्रोल. Means ABC means always better control is method is used. In this technique, the materials are divided into 3 groups: A group, B group and C group, according to their cost of materials and money value of their consumption. ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील त्या वस्तूंचं 3 प्रकारात डिवाइड केलं जातं कॉस्टनुसार. A, B, C. म्हणजे ए कॅटेगरीच्या ज्या वस्तू असतात त्या थोड्याच असतात पण खूप महाग असतात. बी कॅटेगरीच्या वस्तूची किंमत पण रिजनेबल असते आणि वस्तूची क्वांटिटी पण रिजनेबल असते. आणि सी कॅटेगरीच्या वस्तू ज्या असतात त्या खूप साऱ्या वस्तू थोड्या पैशात येतात, त्याला सी कॅटेगरीच्या म्हणजे स्वस्त वस्तू असतात त्या सी कॅटेगरीमध्ये येतात. आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहू तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ABC ॲनालिसिस इज कॉल्ड ॲज द ऑलवेज बेटर कंट्रोल मेथड, विच इज द वन ऑफ द मेथड फॉर द कंट्रोलिंग ऑफ इन्व्हेंटरी. याच्यामध्ये काय केलं आहे, फक्त ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तूला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं, ABC. आता ए ॲटम्स, ह्यातले ए ॲटम्स कोणते असतील पाहू. ए ॲटम्स इन होल इन्व्हेंटरी देर आर फ्यू कॉस्टली ॲटम्स विच कम अंडर दिस. जे पण कॉस्टली ॲटम्स आहे त्या कॉस्टली ॲटम्स कशामध्ये येतात, ए टाईप्समध्ये, राईट. दीज ॲटम्स may not be more than 10% of total atoms, but these consume 70% of the total budget of the inventory. म्हणजे ॲटम्स असतात थोडे पण त्याला लागून जी वस्तूची किंमत असते ती खूप मोठी असते. म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर करू, आपला बिझनेस 10 लाखाचा बिझनेस आहे, बरोबर. 10 lakhs रुपीज आपली सपोज इन्व्हेस्टमेंट आहे आणि 10 lakhsमध्ये आपण काय केलं आहे, 10 lakhsमध्ये आपल्याकडं आपण असं कन्सिडर करू आपल्या सगळा बिझनेस रन होतोय. मग याच्यामध्ये 10 lakhsमध्ये काय असणार, 10% म्हणजे 10च वस्तू अशा असतील त्याचं जवळजवळ किंमत किती असेल, अप टू 70%, म्हणजे 7 lakh. अंडरस्टँड. म्हणजे थोड्याच वस्तू पण त्याची किंमत जास्त, म्हणजे कॉस्टली ॲटम. हे सगळे ॲटम्स कशामध्ये येतात, ए काइंड्स ऑफ ॲटम्समध्ये. सो दीज ॲटम्स रिक्वायर प्रॉपर स्टोरेज अँड हँडलिंग. वस्तू थोड्याच आहेत पण त्याची किंमत खूप सारी आहे, दॅट इज द ए ॲटम्स. हे ए ॲटम्स म्हणजे कॉस्टली वस्तू थोड्या, त्याची किंमत खूप सारी जास्त, दॅट इज द ए ॲटम्स. ओव्हर स्टॉकिंग ऑफ दिस गुड्स कॅन बी अवॉइडेड. ओनली नेसेसरी ऑफ क्वांटिटी ऑफ दिस गुड्स आर परचेस अँड स्टॉक. कारण त्या महाग आहेत त्याच्यामुळं आपण त्याचा खूप सारा स्टॉक पण करू शकत नाही आणि ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस आपण त्या वस्तू घेणार, त्याला म्हणायचं ए काइंड ऑफ ॲटम. म्हणजे आपण काय केलं, आपली इन्व्हेंटरी कंट्रोल करताना आपल्या शॉपमध्ये काय केलं, आपण ज्या वस्तू वेगवेगळ्या अवेलेबल आहे त्या वेगवेगळ्या वस्तू आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या. ए कॅटेगरीमध्ये म्हणजे थोड्याच वस्तू पण त्याची कॉस्ट जास्त आहे. बी कॅटेगरीमध्ये वस्तू आता ते आपण सेकंडमध्ये पाहू लगेच. बी ॲटम्समध्ये काय असतं,
द ॲटम्स कमिंग अंडर दिस ग्रुप्स आर नायदर कॉस्टली नॉर चीप. खूप स्वस्त पण नसतात त्या वस्तू आणि खूप महाग पण नसतात. दीज ॲटम्स कन्स्टिट्यूट 20% ऑफ टोटल क्वांटिटी ऑफ इन्व्हेंटरी अँड 20% ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑफ द इन्व्हेंटरीज इज स्पेंट ऑन दिस ॲटम. म्हणजे जेवढं वस्तू 20% तुमच्या वस्तू आणि त्यासाठी लागणारं 20% भांडवल. म्हणजे जसं पाहिलं आपण पहिली वस्तू 10% पण त्यासाठी लागणारं भांडवल किती होतं 70%. दुसरा वस्तू 20% लागतात आणि भांडवल पण किती टक्के लागतं त्याला 20% लागतं. बरोबर. म्हणजे तिसरी वस्तू जी असेल ती वस्तू आपल्याला तिसरी वस्तू लागेल आपल्याला 10% वस्तू 10% भांडवल लागेल पण त्याच्यामध्ये जवळजवळ 70% वस्तू येऊन जातील. म्हणजे दॅट इज द सी ॲटम्स. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आणखी लक्षात येईल व्यवस्थित. सी ॲटम्स. द atoms are comparatively cheaper in cost and represent 70% of total quantity of the inventories. Second, 10% of total expenditure of inventory spent on these atoms. These are called as the C atom. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. सपोज यू आर रनिंग अ रिटेल मेडिकल शॉप. तुमच्याकडं कोणतं आहे रिटेल मेडिकल शॉप आहे. मग त्याच्यामध्ये काय करणार आपण तुमच्याकडे जे असणारे अवेलेबल असणारे आयटम्स असतील त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करणार. ए ॲटम म्हणजे काय खूप महागाचे ॲटम. बरोबर. पण ते क्वांटिटीमध्ये कसे लागतात कमीच लागतात. खूप महागाचे इंजेक्शन असतील. बरोबर. एका इंजेक्शनची कॉस्ट आहे 30,000 40,000 50,000 अशा किमतीचे इंजेक्शन. त्याला आपण काय करायचं ए ॲटम्समध्ये डिवाईड करायचं. बरोबर. ए ॲटम्समध्ये. बी ॲटम्समध्ये म्हणजे काय त्यांच्या वस्तूची किंमत पण ठीक म्हणजे खूप महाग पण नाही आणि खूप स्वस्त पण नाही आणि त्याची क्वांटिटी पण लागणारी ठीक. बरोबर. म्हणजे मीडियम क्वांटिटीमध्ये त्याला म्हणायचं बी ॲटम. आणि सी ॲटम्स म्हणजे काय वस्तू थोड्या पैशात खूप साऱ्या वस्तू येतात त्याला म्हणायचं सी ॲटम्स. म्हणजे वस्तू ची क्वांटिटी खूप जास्त येणार पण त्याला लागणारे पैसे असतील ते कमी लागणार. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये सांगितले जे ए ॲटम्स असतील ए ॲटमला टोटल तुम्हाला जे टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आपण सपोज असं कन्सिडर करू 10 लाख आपली इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. 10 लाख इन्व्हेस्टमेंट आहे तर मग ए ॲटम्स जे असतील ते आपल्याला 70% इन्व्हेस्टमेंट लागेल. म्हणजे 10 लॅखसाठी 70% म्हणजे 7 लाख रुपीज फक्त आपल्याला कोणत्या ॲटम्ससाठी लागतात ए ॲटमसाठी. बी ॲटम्स असतील ते 20% इन्व्हेस्टमेंट लागेल. 20% म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर करू 2 लॅक्स रुपीज लागतील आणि त्याच्यामध्ये 20 ॲटम्स येतील. ए ॲटम्समध्ये 70% इन्व्हेस्टमेंटमध्ये ओन्ली 10% ॲटम्स येतील. म्हणजे ॲटम्स आले आत्तापर्यंत तुमच्याकडे 30% आणि टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 90%. मग राहिलेल्या 10% इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला राहिलेले 70% ॲटम्स येतील अँड दॅट ॲटम विल बी अ सी काइंड्स ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज द ABC टाईप ऑफ ॲनालिसिस. आता हे तुम्ही थोडं लक्ष देऊन परत एकदा पहा. ए ॲटम्स म्हणजे कॉस्टली ॲटम्स 70% इन्व्हेस्टमेंट लागणार. बी ॲटम्स म्हणजे नायदर कॉस्टली नॉर चीप 20% इन्व्हेस्टमेंट आणि त्या वस्तू पण 20% येणार. आणि सी ॲटम्स मीन्स 70% ऑफ टोटल क्वांटिटी आणि त्याला एक्सपेंडिचर लागतं ते फक्त 10%. दॅट इज द सी ॲटम्स अँड दिस इज द मेथड ऑफ कॅटेगरायझिंग the inventory and that method is called as the ABC. We will see some comparative chart between these three atoms that is ABC atoms. The first A atom it covers 10% of total inventories. B atoms 20% and C atoms 70% of total inventory. बरोबर. ही क्वांटिटी आहे. इट इज अबाउट द क्वांटिटी. आणि आपण प्राईज वाईज पाहिलं त्या ॲटमसाठी 70% बजेट, बी ॲटमसाठी 20% बजेट आणि सी ॲटमसाठी 10% ऑफ बजेट. म्हणजे ए ॲटम्स हा काय आहेत कॉस्टली आहे. सो इट रिक्वायर स्ट्रिक्ट कंट्रोल. त्याच्यावरती कंट्रोल कसं पाहिजे स्ट्रिक्ट. हे कॉस्टली पण नाही स्वस्त पण नाही. इट रिक्वायर मॉडरेट कंट्रोल आणि इट रिक्वायर लूज कंट्रोल कारण हे ॲटम स्वस्त आहे. इट रीड मॅक्झिमम फीडबॅक और मॅक्झिमम फॉलोअप. It need periodic feedback and it need close follow-up. It must be handled by senior officer कारण महाग वस्तू आहे. It must be handled by middle management and it must be handled by the any level of management. A atoms require no safety stock
और लो सेफ्टी स्टॉक, कारण त्याची गरजच नाही सेफ्टी स्टॉक ठेवायची, कारण त्याची कॉस्ट खूप सारी आहे. इट रिक्वायर लो सेफ्टी स्टॉक फॉर बी आयटम्स अँड बट सी फॉर सी आयटम इट रिक्वायर हाय सेफ्टी स्टॉक. This is the general comparison between the ABC analysis and between the atoms A, B, C. So we will see the advantages of this ABC analysis. The investment in the ABC analysis, the investment in the inventory can be regulated and funds can be utilized in best possible manner by adopting this ABC analysis method. ज्यावेळेस आपण ABC analysis method अडॉप्ट करतो त्यावेळेस आपण आपल्याकडे असणारे फंड्स जे कॅपिटल हे व्यवस्थित प्रकारे मॅनेज करू शकतो. बरोबर. देर इज क्लोजर अँड स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन दोज ॲटम्स विच रिप्रेझेंट मेजर पोर्शन ऑफ द टोटल व्हॅल्यू ऑफ स्टॉक. जसं ए ॲटम रिप्रेझेंट द मेजर पोर्शन, मेजर कॉस्ट, आणि त्या ॲटमवर आपण चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतो बाय अडॉप्टिंग दिस टेक्निक. It helps in maintaining the enough safety stocks of C atoms. C atoms means the atoms which is having the low cost. That atoms आपण लो कॉस्टचे ॲटम्स आपण खूप साऱ्या सेफ्टी स्टॉकमध्ये ते ठेवू शकतो कारण त्याची कॉस्ट कमी असते. त्याच्यानंतर द सायंटिफिक अँड सिलेक्टिव्ह कंट्रोल हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ द हाय स्टॉक टर्नओव्हर रेट. अँड ॲज दिस मेथड इज सायंटिफिक अँड सिलेक्टिव्ह control, so it helpful for the maintenance of high stocks. Then next it reduces the inventory carrying cost. Inventory carrying cost म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तू खूप साऱ्या आणतो त्याला मग स्टोरेज स्पेस लागेल, त्याला व्यवस्थित ठेवावं लागतील, त्याचं जी मग कॅरिंग कॉस्ट असेल दॅट म्हणजे स्टोअर करण्याची, दॅट इज द कॅरिंग कॉस्ट. म्हणजे कॅरिंग कॉस्ट शुड बी नॉ म्हणजे असं नाही झालं पाहिजे की वस्तू खूप मोठ्या आणल्या पण त्याला ठेवायलाच खूप जास्त कॅरिंग कॉस्ट लागते किंवा काही त्या ठेवल्यानंतर वेस्टेज होत आहे आणि मग त्याची कॉस्ट वाढते. असं झालं तर त्या वस्तूचा स्टॉक करण्यात पण कुठलीही म्हणजे समजूतदारपणा नाही. दिस इज द ॲडव्हांटेजेस ऑफ ABC analysis. ABC analysis, this is the first method for the inventory control. There are number of methods, generally 8 methods are there for the which are used for the inventory control. We will see one by one these method in upcoming lectures. So until then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.